नाहीतरी बाबांच्या विलच्या विरोधात तू वकिलांकडून नोटीस पाठवलीच आहेस। मग आता एक काम कर, एक घटस्फोटाची नोटीस पण पाठवून दे, म्हणजे मग प्रश्नच मिटला। हा रोज रोजचा वाद हवाय कशाला? सरळ एक घाव दोन तुकडे करून टाक आणि तुझ्या आयुष्यातून काढून फेकून दे मला। मी बघेन माझं काय करायचंय ते, पण तू तरी जगू शकशील तुझं आयुष्य। नाही, बनव उद्याच घटस्फोटाची नोटीस बनव। मला पण हेच हवंय, ही रोज रोजची कटकट नकोय आता मला। मी उद्याच जाऊन वकिलांशी बोलतो आणि हे बघ, त्याची काहीही गरज नाही। एक गोष्ट मी तुला सांगितली नाहीये, मला ती तुला सांगायला हवी। कुठली गोष्ट? मानसी, मी अजून काही विसरलो नाही। मी हर्षदाला अजून विसरलो नाही। अजूनही तो प्रसंग मला आठवतो। तुमचा घटस्फोट होणार नाही, कारण मी तो होऊन देणार नाही। का का नाही होऊ देणार? तुमच्या संसाराकडे लक्ष ठेवीन आणि तो सुखाचा होण्यासाठी सगळे प्रयत्न करीन, असं वचन मी दादांना दिलं होतं आणि ते वचन मी आयुष्यभर पाळेन, अगदी मरेपर्यंत। तुम्हाला काय करायचं ते करा। माझं या मुलीवर कधीच प्रेम नव्हतं आणि यापुढेही कधीच नसेल। अचानक एवढी सुंदर कशी काय दिसायला लागलीस ग तू? लग्नात सुद्धा लोकांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या तुझ्यावर, काय कारण काय? माझं प्रेम सापडलंय ना मला। हो, कम ऑन प्रियांका, प्रेम बी हे सगळं तुझ्या तोंडून ऐकायला बरं नाही वाटत, ते त्या शार्दूलवर। हा, काय करणार, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता। तू मला सोडून गेलास, मग ज्याचं माझ्यावर प्रेम आहे त्याला मी स्वीकारलं। तुला वाटतं तेवढं दूर नाही गेलो अजून, अजूनही जवळ येऊ शकतो। नुसतंच बोलणार आहेस की? आज रात्री डन? हो, चालेल ना। गुड, भेटू आज रात्री मग। बाय बाय। ये हर्ष, ये। तुझा भाऊ आदित्य त्याच्या बायकोला घेऊन हनीमूनसाठी कुठे गेलाय हे तुझ्याशिवाय कोण सांगू शकणार आहे मला? खरंच मला खूप बरं वाटलं। अहो, तुमच्या भूतकाळात घडून गेलेल्या त्या घटनेचा तुम्हाला त्रास होणं स्वाभाविक आहे। तुमच्या जागी कुणीही असतं तर त्याला त्रास झालाच असता। पण आता तुम्ही काळजी करू नका, आता मी आहे तुमच्या बरोबर। तुमच्या सुखात दुःखात मी सदैव तुमची साथ देईन, तुम्हाला कधीही एकटं पडून देणार नाही। हळूहळू तुम्ही पूर्वीच्या सगळ्या गोष्टी विसरून जाल। मी तुम्हाला इतकं प्रेम देईन की तुम्हाला आधीचं काहीच आठवणार नाही। थँक्स मानसी, थँक्स। इतक्या लवकर तुम्ही मला सरेंडर व्हाल असं वाटलं नव्हतं। मी जर तुम्हाला आत्ता आधार दिला तर ह्यानंतर तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही आणि आयुष्यभर माझ्या तालावर नाचायला तयार व्हाल। मानसी, नशीब तुझ्या साथीला आहे। सगळं कसं अगदी माझ्या मनाप्रमाणेच घडतंय।